नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बीकॉम सेम सेकंड करिता स्टॅटिस्टिक्स टेक्निक्स अँड बिझनेस मॅथेमॅटिक्स या विषयातील युनिट थर्ड चॅकवर टेस्ट आपल्याला दिलेला आहे. चॅकवर टेस्ट एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू कशी शोधून काढली जाते ते आपण आज बघूया. एक्स स्क्वेअरची किंमत काढत असताना आपण एक उदाहरण घेऊया आणि त्या उदाहरणाद्वारे एक्स स्क्वेअरची किंमत काढून घेऊ आणि त्यानंतर आपण टेबल व्हॅल्यू दिली असतं. आपण जी एक्स स्क्वेअरची किंमत आपण काढलेली असते त्याला आपण म्हणतो कॅल्क्युलेट व्हॅल्यू. त्या टेबल व्हॅल्यूची किंमत आणि कॅल्क्युलेट व्हॅल्यूची किंमत यांचा आपण तुलना करून त्यावरील निष्कर्ष कसा काढला जातो ते आपण आज बघूया. तर बघूया एक प्रॉब्लेम. कॅल्क्युलेट टेस्ट एक्स स्क्वेअरची किंमत. प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे. द टेबल गिवन बिलो shows the data obtained during the epidemic of cholera. डेटा दिलेला आपल्याला की अटॅक्ड, नॉट अटॅक्ड, इनिक्युलेटेड, नॉन इनिक्युलेटेड. बघतो आपण की इथे कॅलेरा या रोगावरती जे लस प्रतिबंधक उपाय असतो त्याच्यावर अटॅक होतो की अटॅक होत नाही असा आपल्याला डेटा दिलेला आहे. त्यामध्ये बघतो आपण की इन्क्युलेटेड अटॅक 60 दिला आपल्याला, नॉट इन्क्युलेटेड अटॅक 340, इन्क्युलेटेड नॉट अटॅक 940, नॉट इन्क्युलेटेड अँड नॉट अटॅक असं आपल्याला 2620 असं दिलं. त्यानंतर आपण बघतो की आडव्या आणि उभ्यांची आपण टोटल जर केली, अटॅकचा आपण उभ्यामध्ये बेरीज केली तर तो दिले आपल्याला 440 आणि नॉट अटॅकचा आपल्याला बेरीज दिलेला आहे टोटल 3560. तसंच रोमध्ये बघतो आपण की इनोक्युलेटेडचं आपल्याला टोटल दिलेलं आहे 1000 आणि नॉट इनक्युलेटेडचं टोटल दिलं आहे 3000. असं आपण टोटल जर बघितलं तर आपल्याला दिलेलं आहे 4000. आणि या डेटावरून आपल्याला टेस्ट द इफेक्टिव्हनेस ऑफ इनोक्युलेशन्स इन प्रिव्हेंटिंग द अटॅक ऑफ कॅलेरा. 5% value of x square for 1 degree freedom is 3.841. आपल्याला यावरून टेस्ट करायचं आहे की टेस्ट द इफेक्टिव्हनेस ऑफ इन्क्युलेशन्स इन प्रिव्हेंटिंग द अटॅक ऑफ कॅलेरा. जेव्हा बघतो आपण की सिग्निफिकन्स लेवल आपल्याला 5% दिलेला आहे, त्याचा डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे, DF 1 असतं आणि एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आहे टेबल व्हॅल्यू 3.841. यावरून आपल्याला एक्स स्क्वेअरची किंमत काढायची आहे. सोल्युशन. कॅल्क्युलेशन ऑफ द व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर. आपल्याला दिला आहे की आपण बघतो की जेव्हा आपल्याला टेबल व्हॅल्यू दिलं असतं त्यावेळेस आपल्याला हायपोथेसिस घ्यावा लागतो की जे आपल्याला 2 ॲट्रिब्यूट्स दिलेले असतात ते 2 ॲट्रिब्यूट्स स्वतंत्र आहेत असं आपण काय करतो, हायपोथेसिस घेत असतो. जसं आपण इथे बघतो आपण की रोग प्रतिबंधक लस आणि कॅलेरा जो रोग दिलेला आहे त्या लसीचा त्याच्यावरती परिणाम होतो की नाही. 2 घटक दिलेले आपल्याला. त्यामुळे ते दोन्ही घटक कसं आहेत की रोग वेगळा आहे आणि लस वेगळं आहे. आपण असं स्वतंत्र आहे असं आपण समजू. त्यामुळे आपण हायपोथेसिस घेऊया की लेट अस टेक द हायपोथेसिस दॅट द इनोक्युलेशन्स इज नॉट इफेक्टिव्ह इन प्रिव्हेंटिंग द अटॅक ऑफ कॅलेरा. तर बघतो आपण की लस जी आहे, रोग प्रतिबंधक लस जी आहे याचं कोरोनावरती अटॅक करत नाही असं आपण गृहीत घेतले आहे. त्यामुळे दॅट इज द 2 ॲट्रिब्यूट्स आर इंडिपेंडेंट. त्यामुळे लस आणि रोग हे दोन्ही कसं घटक आहेत, स्वतंत्र आहेत असं आपण हायपोथेसिस घेतलेलं आहे. मग उदाहरणाच्या शेवटी आपण बघूया की आपण जे सुरुवातीला आपण हायपोथेसिस घेतलेलं आहे ते हायपोथेसिस बरोबर आहे की चूक आहे. हे आपल्याला टेबल व्हॅल्यू आणि कॅल्क्युलेट व्हॅल्यू या दोघांची तुलना करून आपल्याला ते सांगावायचं आहे की आपण घेतलेले गृहीतक एक तर बरोबर आहे किंवा चूक आहे. त्याकरिता प्रथम आपल्याला कॅल्क्युलेट व्हॅल्यू म्हणजे एक्स स्क्वेअरची आपल्याला व्हॅल्यू करावी लागेल. त्याकरिता आपण अप्लाइंग द
एक्स स्क्वेअर टेस्ट आपण अप्लाय करू. त्याकरिता प्रथम आपल्याला जे काय डेटा दिलेला आहे त्या डेटामध्ये बघतो आपण की जी संख्या आपल्याला दिली आहे ती संख्या तुमच्या कुठल्या अब्सोल्यूट व्हॅल्यू आहेत. त्या अब्सोल्यूट व्हॅल्यूचं आपल्याला प्रथम एक्सेप्टेड व्हॅल्यू आपल्याला काढायचं आहे. त्यामुळे आपण त्या सर्व दिलेल्या अब्सोल्यूट व्हॅल्यूचं आपण प्रथम एक्सेप्टेड व्हॅल्यू आपण शोधून काढू. तर पहिली जी संख्या आपल्याला दिलेली आहे की 60 अब्सोल्यूट व्हॅल्यू. त्या 60चं आपल्याला त्याचं एक्सेप्टेड व्हॅल्यू किती आहे ते आपल्याला शोधून काढायचं आहे. ते आपण त्याला आपण म्हणतो 60ला ए बी नाव देतो. ए इंटू बी अपॉन एन या सूत्रानुसार आपण समीकरणानुसार एक्सेप्टेड व्हॅल्यू आपण काढत असतो. फक्त आपण की कॅपिटल ए आहे त्याचं टोटल दिलं आपल्याला 440 आणि कॅपिटल बीचं टोटल दिलं आपल्याला 1000 आणि एन आहे आपल्याला टोटलची टोटल म्हणजे 4000. त्यामुळे 4400 सॉरी 440 इंटू 1000 अपॉन 4000 जसं केलं तर आपल्याला मिळतो 110. ही असेल 60 या अब्सोल्यूट व्हॅल्यूची एक्सेप्टेड व्हॅल्यू. तसंच दुसरी संख्या दिलेली आहे आपल्याला 940. या 940चं एक्सेप्टेड व्हॅल्यू असेल 890. ते सुद्धा आपण बघतो आपण की स्मॉल ए कॅपिटल बी इज इक्वल टू स्मॉल ए कॅपिटल बी अपॉन एन या समीकरणाद्वारे आपण ते काढून घेऊया. त्यामुळे बघतो आपण त्याचं उभ्यामध्ये बघतो आपण टोटल किती दिलं आहे आणि आडव्यामध्ये टोटल किती दिलं त्या संख्याचं. तर ते बघतो आपण की आपल्याला उभ्यामध्ये टोटल दिलं आहे 3560 आणि आडव्यामध्ये बघतो आपण त्याच्या संख्याचं डाव्या साईडला उजव्या साईडला 1000 दिलं आहे इंटू एन म्हणजे 4000. असं जर काढलं आपण तर आपल्याला मिळतो 890. त्यामुळे 940 या ऑब्जेक्ट व्हॅल्यूचं एक्सेप्ट व्हॅल्यू असेल 890. त्यानंतर तिसरी संख्या दिली आपल्याला 380. या 380 या व्हॅल्यूचं आपल्याला काय एक्सेप्टेड व्हॅल्यू काढायची आहे. ती सुद्धा बघतो आपण की 380 जी व्हॅल्यू दिली आहे त्याच्या खाली बघतो आपण आपल्याला टोटल किती दिला ते तर ती टोटल दिली आहे 440 आणि उजव्या साईडला बघतो आपण टोटल दिला आहे 3000. दोघांचा गुणाकार आणि 4000 आपण त्याला भाग देऊ आपल्याला मिळतो 330. त्यामुळे 380 या ऑब्जेक्ट व्हॅल्यूचं फ्रिक्वेन्सी एक्सेप्टेड फ्रिक्वेन्सी असेल 330. शेवटची संख्या दिली आपल्याला की 2620 या ऑब्जेक्ट व्हॅल्यूचं एक्सेप्टेड व्हॅल्यू. तर ते सुद्धा बघतो आपण किती संख्या दिल्या त्याचं खालचे टोटल बघतो आपण उभ्यामध्ये ती टोटल दिली आपल्याला 3560 आणि आडव्यामध्ये दिलं टोटल 300. दोघांचा गुणाकार आणि 4000 आपण त्याला डिवाइडेड करूया तर ते मिळतो आपल्याला 2670 असं 2620चं एक्सेप्टेड व्हॅल्यू असेल. हे एक्सेप्टेड व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला परत जो आपल्याला उदाहरणामध्ये आपल्याला जो टेबल दिला तर टेबलमध्ये आपल्याला जिथे ऑब्जेक्ट व्हॅल्यू आहेत त्या ठिकाणी आपल्याला एक्सेप्टेड व्हॅल्यू ठेवून त्याचं आपल्याला एक्सेप्टेड टेबल फॉर एक्सेप्टेड फ्रिक्वेन्सीज आपल्याला ते तयार करायचं आहे. त्यामुळे आपल्याला टेबल दिलं होतं. टेबल आपण जसं तसं आपण तयार करूया आणि त्याला नावसुद्धा देऊया. तर बघतो आपण की आपल्याला दिलं होतं अटॅक कॅपिटल ए, नॉट अटॅक स्मॉल ए. त्यानंतर रोमध्ये बघतो आपण की इन्युक्लेटेड कॅपिटल बी आणि नॉट इन्युक्लेटेड स्मॉल बी याचे टोटल दिले होते. प्रथम काय करून घ्यायचं की टोटल दिलं असेल उदाहरणामध्ये टोटल लिहून घ्यायचं. जर दिली नसेल तर ती टोटल आपल्याला एक्सेप्टेड व्हॅल्यू काढण्याच्या आधीच तुम्हाला ते टोटल तयार करावं लागतं. त्यामुळे परत आपण काय करूया की जो तुम्हाला टेबल दिलं असेल त्या टेबलच्या डाव्या साईडला आणि खालच्या बाजूला आणि उजव्या साईडला एक कॉलम आणि एक रो तयार करून त्याच्यामध्ये आपल्याला त्याची टोटल करून घ्यायची. तर या उदाहरणामध्ये आपल्याला टोटल दिलेलं आहे त्यामुळे आपण टोटल प्रथम आपण लिहून घेऊया. तर टोटल बघतो आपण की अटॅकच्या खाली टोटल दिलं आपल्याला कॅपिटल एचं 440, स्मॉल एचं दिला टोटल 3560. त्यानंतर कॅपिटल बीचं दिलं टोटल 1000 आणि स्मॉल बीचं दिलं आपल्याला 3000. तर टोटलची जे आपण टोटल केली तर ते मिळतो आपल्याला दोन्ही साईडची बेरीज सारखी ते आहे 4000. आणि त्यानंतर आपण जे ऑब्जेक्ट व्हॅल्यूचं आपण एक्सेप्टेड व्हॅल्यू काढलेले आहे ते एक्सेप्टेड व्हॅल्यू काय करायचं या टेबलमध्ये आपल्याला ठेवायचं. त्या संख्येचं एक्सेप्टेड व्हॅल्यू काढली त्या ठिकाणी आपल्याला ते एक्सेप्टेड व्हॅल्यू ठेवायची. त्यामुळे पहिली आहे ए बीचा आपण काढलो होतो 60 करिता 110. त्यानंतर 330
त्यानंतर 890 आणि 2670 आपण एक्सेप्टेड व्हॅल्यू काढली होती ती आपण त्या टेबलमध्ये ठेवलं. आणि ठेवल्यानंतर आपल्याला एक्स स्क्वेअरचं फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. त्याकरिता आपण फॉर्म्युला यूज करूया की एक्स स्क्वेअर इज इक्वल टू समेशन बॉक्स ब्रॅकेटमध्ये आपण ब्रॅकेटमध्ये एफ मायनस F1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन F1 आपण फॉर्म्युला यूज करूया. किंवा याला दुसरा फॉर्म्युला आहे और एक्स स्क्वेअर इज इक्वल टू समेशन बॉक्स ब्रॅकेटमध्ये ओ मायनस ई ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन ई. इथे बघतो आपण की एफ म्हणजेच तुमची काय असेल ऑब्झर्व्ड व्हॅल्यू असेल. ओ म्हणजे ऑब्झर्व्ड व्हॅल्यू, F1 म्हणजे तुमची एक्सेप्टेड व्हॅल्यू आणि ई म्हणजे तुमचं एक्सेप्टेड व्हॅल्यू. त्यामुळे आपण या दोनपैकी कुठला एक फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. बघतो आपण इथे की एफ म्हणजे काय होतं तर एफ स्टँड फॉर ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सीज अँड F1 स्टँड फॉर एक्सेप्टेड फ्रिक्वेन्सीज. त्यानंतर आपण या फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यूज ठेवूया पुटिंग द व्हॅल्यू इन द अबोव फॉर्म्युला. बघतो आपण की जेवढं आपल्याला ऑब्झर्व्ड व्हॅल्यू दिल्या त्याकरिता आपल्याला सेपरेटली तुम्हाला हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल प्रत्येक ऑब्झर्व्ड व्हॅल्यू करिता. त्यामुळे 4 आपल्याला ऑब्झर्व्ड व्हॅल्यू दिल्या त्यामुळे आपण 4दा आपण ते एफ मायनस F1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन F1 असं आपण ते त्या सूत्रानुसार आपण ते ठेवलेलं आहे. आपल्याला मिळतो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये 60 मायनस 110 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 110. बघतो आपण की पहिली जी संख्या तुमची ऑब्झर्व्ड व्हॅल्यू 60 त्याचं एक्सेप्टेड व्हॅल्यू किती 110. त्यामुळे एफ मायनस F1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन F1 किमती जर ठेवला आपण तर मिळतो आपल्याला ब्रॅकेटमध्ये 60 मायनस 110 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 110 प्लस दुसरी ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आणि त्याचं एक्सेप्टेड व्हॅल्यू. तर बघतो आपण की एफ आहे 940 आणि F1 आहे 890. त्यामुळे आपण ठेवलं तर आपल्याला मिळतो ब्रॅकेटमध्ये 940 मायनस 890 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन F1 म्हणजेच तुमचं 890 प्लस तिसरी ऑब्झर्व्ड व्हॅल्यू. तर तिसरी ऑब्झर्व्ड व्हॅल्यू तुमची 380 आणि त्याचं एक्सेप्टेड व्हॅल्यू आहे 330. ते आपण ठेवलं तर आपल्याला मिळतो ब्रॅकेटमध्ये 380 मायनस 330 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन F1 आहे 330 प्लस शेवटची जी ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आहे ती आहे 2620 आणि त्याचं एक्सेप्टेड व्हॅल्यू आहे 2670. ते जर आपण ठेवलं तर आपल्याला मिळेल ब्रॅकेटमध्ये 2620 मायनस 2670 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन F1 आहे 2670. आपण फॉर्म्युलामध्ये किमती ठेवलं. त्यानंतर प्रथम आपण काय करूया की वजाबाकी जी आहे वजाबाकी आपण करून घेऊया. वजाबाकी केलं तर आपल्याला मिळतो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 60 मायनस 110 मायनस 50. त्यामुळे ब्रॅकेटमध्ये मायनस 50 स्क्वेअर अपॉन 110 प्लस 940 मायनस 890 याचे वजाबाकी केलं तर मिळतो आपल्याला 50. त्यामुळे ब्रॅकेटमध्ये 50 स्क्वेअर अपॉन 890 प्लस 380 मायनस 330 याची वजाबाकी केली तर मिळतो आपल्याला 50. त्यामुळे ब्रॅकेटमध्ये 50 स्क्वेअर अपॉन 330 आणि शेवटचा आहे प्लस 2620 मायनस 2670 वजाबाकी केली तर मिळतो आपल्याला मायनस 50. त्यामुळे ब्रॅकेटमध्ये मायनस 50 स्क्वेअर अपॉन 2670. त्यानंतर नेक्स्ट स्टेप असेल की ब्रॅकेटमध्ये जे स्क्वेअर दिलेला त्या स्क्वेअर आपण प्रथम काढून घेऊया. त्यामुळे स्क्वेअर काढल्यानंतर आपल्याला मिळेल की एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 50चा स्क्वेअर आहे 2500 अपॉन 110 प्लस 50चा स्क्वेअर 2500 अपॉन 890 प्लस परत 50चा स्क्वेअर 2500 अपॉन 330 प्लस मायनस 50चा स्क्वेअर आहे 2500 अपॉन 2670 असं आपल्याला मिळेल स्क्वेअर काढल्यानंतर. त्यानंतर नेक्स्ट स्टेप असेल यांचा आपल्याला भागाकार करावाचा. त्यामुळे आपण 2500 अपॉन 110 याचा भागाकार करूया. नंतर दुसरी संख्याचा भागाकार करूया. नंतर तिसऱ्याचा आणि चौथ्याचा भागाकार जर केलं तर आपल्याला मिळतो
2500 अपॉन 110, तर भाकार आहे त्याचं 22.73 प्लस 2500 अपॉन 890 याचा जर भाकार केला तर आपल्याला मिळतो 2.81 प्लस 2500 अपॉन 330चा भाकार केला तर आपल्याला मिळतो 7.58. शेवटचा आहे प्लस 2500 अपॉन 2670चा भाकार केलं तर आपल्याला मिळतो 0.94. सर्वांचा भाकार केला आपण त्यानंतर आपल्याला मिळालं की एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 22.73 प्लस 2.81 प्लस 7.58 प्लस 0.98. आणि त्यानंतर शेवटची स्टेप असेल की या सर्वांची आपण बेरीज करून घेऊया. बेरीज जर केलं तर आपल्याला मिळतो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 34.06 आणि ही असेल द व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर इज 34.06. म्हणजे हे झालं आपलं एक्स स्क्वेअरचं आपल्याला कॅल्क्युलेट व्हॅल्यू मिळाली. उदाहरणामध्ये आपल्याला एक्स स्क्वेअरचं टेबल व्हॅल्यू आपल्याला दिलं होतं 3.841 आणि ही आहे तुमची कॅल्क्युलेट व्हॅल्यू. त्यानंतर आपण याचं DF काढून घेऊया, डिग्री ऑफ फ्रीडम. कॅल्क्युलेशन ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम. डिग्री ऑफ फ्रीडम काढत असताना बघतो आपण DFचा फॉर्म्युला ब्रॅकेटमध्ये C-1 इंटू ब्रॅकेटमध्ये R-1. त्यामुळे डिग्री ऑफ फ्रीडम DF इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये C-1 इंटू R-1. तर C म्हणजे काय, C फॉर कॉलम आणि R फॉर रोज. दिलेल्या उदाहरणामध्ये आपल्याला किती कॉलम दिले आणि किती रोज दिलेले आहेत ते आपल्याला विचारात घेऊन त्यामुळे आपल्याला -1 करायचं आहे. तर बघतो आपण की टू कॉलम दिले आपल्याला त्यामुळे 2-1 करूया आणि रोज सुद्धा आपल्याला 2 दिले त्यामुळे 2-1 करूया. 2-1 इंटू 2-1 आपल्याला मिळतो डिग्री ऑफ फ्रीडम DF इज इक्वल टू 1 इंटू 1. याचा गुणाकार केला 1 इंटू 1 तर 1. त्यामुळे डिग्री ऑफ फ्रीडम इज इक्वल टू 1. therefore DF इज इक्वल टू 1. हे झालं डिग्री ऑफ फ्रीडम. त्यानंतर बघतो आपण की आपल्याला टेबल व्हॅल्यू दिलं होतं, आपण त्याचं कॅल्क्युलेट व्हॅल्यू पण काढलेलं आहे एक्स स्क्वेअरची. त्यामुळे आपण दोघांचं काय करू, आपण तुलना करूया आणि आपण जे प्रॉब्लेमच्या सुरुवातीला जे आपण हायपोथेसिस घेतलं होतं की दोन्ही ॲट्रिब्यूट्स काय आहेत, वेगळे वेगळे आहेत, स्वतंत्र आहेत असं आपण म्हटलं होतं की कॅलेरा या रोगाकरिता असणारा लस आणि कॅलेरा हा रोग दोन्ही घटक कसे आहेत, वेगळे वेगळे आहेत. आपण असं हायपोथेसिस घेतलं होतं. तर खरंच हे हायपोथेसिस बरोबर आहे की चूक आहे हे आपल्याला शेवटी सांगावा लागतो, निष्कर्ष द्यावा लागतो. त्यामुळे निष्कर्ष असा निघतो की द टेबल व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर फॉर 1 डिग्रीज ऑफ फ्रीडम इज 3.841. म्हणजे आपल्याला टेबल व्हॅल्यू आपल्याला दिलं होतं 3.841 आणि आपण एक्स स्क्वेअरची आपण कॅल्क्युलेट व्हॅल्यू पण काढलेली आहे, ती आहे द कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअरची 34.06. तिथे टेबल व्हॅल्यू 3.841 आणि कॅल्क्युलेट व्हॅल्यू तुमची 34.06. तर आपण ऑब्झर्वेशन जर केलं, तुलना जर केली तर काय दिसतं आपल्याला कॅल्क्युलेट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन द टेबल व्हॅल्यू. तर काय दिसतो, हे टेबल व्हॅल्यूपेक्षा आपली काढलेली आपण जे कॅल्क्युलेट व्हॅल्यू आहे ही जास्त आहे. त्यामुळे आपण जे सुरुवातीला हायपोथेसिस घेतलं होतं ते काय, आपला हायपोथेसिस रॉंग आहे. त्यामुळे देअरफॉर द हायपोथेसिस इज रॉंग. Hence, the manipulations is effective in preventing the attack of cholera. त्यामुळे manipulations is effective in the preventing the attack of cholera. जे रोग प्रतिबंधक लस आहे हे कॅलेराला इफेक्टिव्ह आहे असं याचा निष्कर्ष निघतो. तर आपण सुरुवातीला जे आपण घेतलं होतं की रोग प्रतिबंधक लस आणि कॅलेरा हा रोग दोन्ही वेगळे वेगळे आहेत असं आपण हायपोथेसिस घेतलं होतं, परंतु हे हायपोथेसिस आपलं चुकीचं ठरलेलं आहे. कारण काय, तर आपण जी कॅल्क्युलेट व्हॅल्यू काढली आहे एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू ही काय आहे की टेबल व्हॅल्यूपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आपलं निष्कर्ष निघालं, म्हणजे हायपोथेसिस काय निघाला, चुकीचं निघालं. हे जर उलट जर टेबल व्हॅल्यूपेक्षा जर आपलं कॅल्क्युलेट व्हॅल्यू जर कमी असती तर आपण जे घेतलेलं गृहीत होतं हे काय असतं, बरोबर असतं. तर अशा पद्धतीने आपण एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आपण काढून घेतली आणि त्यानंतर टेबल व्हॅल्यू आणि कॅल्क्युलेट व्हॅल्यू याची आपण तुलना केली आणि त्यानुसार आपण घेतलेले हायपोथेसिस हे कसे आहे, रॉंग आहे की राईट आहे, ते आपण त्याचा निष्कर्ष काढला.
थँक्यू.